चंद्रहार पाटील असे दोन कोल्हापूरचेच मल्ल आहे. आणि विशेष म्हणजे जो पांढऱ्या चढीला जो पहिला जो निळ्या चढीला पहिला नाही हा जिल्हा परिषद सदस्य आहे. पहिल्याने जिल्हा परिषद अनाथ आखाड्यामध्ये चाललेले सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. ते आहेत चंद्रहार पाटील या दोन्हींचा त्यांनी समतोल त्या ठिकाणी राखलेला आहे. अतिशय नेटकं संयोजन सांगितलेले. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्या दोन्ही खेळाडूंचे स्वागत करायचे, संयोजन स्वीकारायचे. लाईट वाला जरा असं लाईट आता कसं काय करू मावळमध्ये अशाच प्रकारच्या भविष्यात स्पर्धा नाही घरी जातोय मी नाही तर प्रेक्षकांनी कुठल्याही प्रकारचा अपशब्द वापरायचा नाही. कुस्तीकरांना आपण टाळ्यांच्या आशीर्वाद द्यायचा आहे. टाळ्यांच्या सगळी मार्गदर्शन करते. मावळ तालुक्यात आणि दिगंबर शेठ बेगडे यांचं सेवा कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनी कुठल्याही प्रकारच्या पैलवानांना अयोग्य अशा सूचना द्यायच्या नाहीयेत. पैलवान सुज्ञ आहेत. तसेच मावळ पंचायत समितीचे सभापती प्रमोद लोणकर, जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य प्रशांत ढोरे आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग सेला यांचेही सेवा कला प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. पैलवान सरपंच पैलवान सुनील गदारे अतिशय प्रेक्षणीय कुस्ती. 1000 रुपये तिकीट दिल्यावर ही कुस्ती देणार नाही. हा सहकारी आयोगावर मन करून दिला. डोळ्यांची पार अशी कुस्ती गॅलरीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 12 वर्षांना याही पुढे 2 वर्षात त्या हिंद केसरी स्पर्धा पाहायला लागणार आहे. बऱ्याच आयोजकांनी या ठिकाणी कुस्तीगीर परिषदेवर हिंद केसरी स्पर्धा घेण्याची मागणी केलेली आहे. असा अतिशय प्रेक्षणीय कुस्ती करण्याचा आज या ठिकाणी आपल्याला आलेला असेल. हा विचार आपण भविष्यकाळात पूर्ण करावा अशी आशा बाळगतो. या मावळामध्ये अशा दर्जाचे महान खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी हा तुमच्या पुढे आम्ही या संयोजकांना एक ज्वलंत दृष्टांत निर्माण केलेला आहे, दाखवलेला आहे. या आचरणाचा तुम्ही प्रत्यक्षात आचरणात आणा. हे विचार, हा संकल्प, हा दुर्दैवाचे मनाशी बाळगून भविष्यामध्ये असे खेळाडू हे राष्ट्राचे, या देशाचे भाविक नागरिक आहेत. अशी शहरी गोष्टी, असे विचार पाहिल्यानंतर शत्रू पक्षही आपल्यावर कुटकाना डोळा सुद्धा करणार नाही. त्यासाठी हे राष्ट्र, आपलं गाव, आपलं शरीराला मजबूत करण्यासाठी कुस्ती निर्माण करावे. पुन्हा एकदा या कुस्तीकरांचे टाळ्यावाजून स्वागत करा. प्रत्येक टाळी ही त्यांना गगनभेदी वाटते, त्यांच्या मनामध्ये नवचिंता चैतन्य निर्माण करते. मी पुन्हा प्रेक्षकांना विनंती करतो की अयोग्य मार्गदर्शन करू नका. कुस्तीचा मनमुराद आनंद लुटा. अशा स्पर्धा आपल्याला वारंवार हवे असेल, असं वाटत असेल तर त्या प्रकार शांतता आणि योग्य वेळी त्यांचं टाळ्या वाजून कौतुक करायचं असतं. प्रत्येक टाळी तुमची त्यांच्या मातृचा
आईच्या आशीर्वाद आणि पित्याच्या आशीर्वादासारखी वाटते. हे वात्सल्य तुम्ही टाळीच्या रूपाने द्यायचे. त्यामध्ये प्राध्यापक होऊ शकतो. त्याचबरोबर आखाड्याचे प्रमुख म्हणून जे काम करतायत या मावळचे भूमिपुत्र, ज्यांना गत वर्षी महाराष्ट्र शासनानं सुछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ज्याने 2000 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र क्रीडा स्पर्धेचे प्रतिनिधित्व अतिशय प्रतिनिधित्व केले. गावात जोड आणि तोडीत पुन्हा एकदा टाळ्या. अतिशय ज्यानं राष्ट्रीय पंच राज्य परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवला असे पहिलवान मारुती सातव, जे या आखाड्याचे या कुस्तीचे कंट्रोल म्हणून काम करतायत. यानं 1972 साली या हिंदुस्थानचं पश्चिम जर्मन मध्ये झालेला मुलीच्या ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं. ज्यानं 11 राष्ट्रीय आणि हिंदकेसरी स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात भारताला या महाराष्ट्र मिळवून दिली. ते छत्रपती पुरस्कार विजेते आणि 1980 सालीचे गुणवंत कामगार विजेते आणि मावळ तालुका मावळ भूषण पुरस्कार विजेते सन्माननीय मारुती आडकर. त्यानंतर वेळाधिकारी म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणारे, अतिक्रमण विभागामध्ये काम करणारे आणि राष्ट्रीय पंच कौराम लोखंडे. एकूण 10 मिनिटाची वेळ झालेली, अजून 10 मिनिटं बाकी. पहिलवान आपल्याला जी सूचना दिली याविषयी जे मार्गदर्शन केलं की नियमाच्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये आपण कटिबद्ध असणं गरजेचं आहे. प्रेक्षकांनी तुमच्या एका क्षणामध्ये कितीतरी गोष्टीचा विचार करणार लावणाऱ्या, पुढच्या शत्रूतल्या मनातलं काय चाललंय ते ओळखणारा हा कुस्तीगीर. त्याच्या मनातल्या ओळखण्यावर कोण त्यांनी काय डावपेचा आखले त्या डावपेचा प्रति डाव करणारा हा कुस्तीगीर. विचारांची देवाणघेवाण करणारा खेळ म्हणजे कुस्ती. कुस्तीविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीचे. आमच्या मावळच्या प्रत्येक कुस्ती घरामध्ये कुस्तीला आराध्य दैवत म्हणून संबोधलं जायचं. प्रत्येक घरामध्ये, काही घरामध्ये तर प्रत्येक भाऊ, प्रत्येक मुलगा पहिला नसायचा. परंतु काही कालाच्या अवधानात कुस्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. देशी आणि राष्ट्रीय खेळापेक्षा परकीय खेळांना या ठिकाणी प्राधान्य देऊ लागलं. स्वदेशीचा स्वीकार टाळला आणि परदेशींचा स्वीकार केला. त्यामुळं आपल्याला ऑलिम्पिक मध्ये, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये, आशिया स्पर्धेमध्ये आपण 100 कोटीचा देश असताना एकही पदवी मिळू शकत नाही. ही खंत, ही शोकांतिका आहे. मी या ठिकाणी मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार दिगंबर शेठ बेगडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. असे कुस्तीगीर करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित मान्यवरांना एक निवेदन करतो की आमच्या मावळ तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी सचिन गोटकळे हे विद्यमान आमदार दिगंबर शेठजी बेगडे दादा यांचा सन्मान करतो. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती. पुन्हा एकदा टाळ्याचे आशीर्वाद त्यांना द्यायचे. जिल्हा परिषद सदस्य प्रशांतजी टोरे यांनी ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच सभापती प्रमोदजी लोणकर, उपसभापती राजेंद्र चव्हाण,
करण्याची विनंती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सचिन घोटकर यांना विनंती, तसेच मावळ पंचायत समितीचे उपसभापती प्रवीण चव्हाण यांनाही नितीन टेकडे आपण सन्मानित करावं. त्या ठिकाणी अतिशय डेंजर पंचाने निकाल आणि कुस्तीगराचा विजेत्याचा हात घोषित केल्याशिवाय पांडुरंग शेलार नाना रमणकर यांच्या सन्मान होते. पंचाने निर्णय दिल्यास कुस्तीसाठी रेफरी म्हणून प्राध्यापक भोसरे, आखाडा प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीवंत मारुती आडकर, पंच म्हणून मारुती सातो, कंट्रोल म्हणून ऑलिम्पिकवीर मारुती आडकर, खेळ देखील म्हणून लोखंडे. अतिशय प्रतिनिधी असते मोठ्या मनानं सगळ्यांना त्यांनी मैदानाच्या बाहेर पुन्हा दोन गुण तांबडा तीन निळा निळा गुण प्रगत पाहिजे. अतिशय कुठले बसला नाहीये. आपण कृतीचे ढाब पाहण्याच्या ते काय करता हे त्या कृतीचे डाव त्या प्रतिडाव काय करता याच्याकडे पुरेसे आपल्याला अशाच प्रकारचं कोणाला शाळेवर त्यांना सबूत पाहिजे.